नमस्कार, रोकठोक पर आपलं स्वागत। आज आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष रावसाहेब दानवे। रावसाहेब दानवे यांची महाराष्ट्र राज्य प्रदेशाच्या प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड झालेली आहे आणि फेरनिवड झाल्यानंतर अध्यक्ष म्हणून ते पहिल्यांदाच झी24 तासच्या प्रेक्षकांसमोर एका प्रदीर्घ मुलाखतीसाठी आमच्या आता स्टुडिओमध्ये आलेले आहेत। आपलं स्वागत। फेरनिवड झाली त्यावेळची हवा आणि तुमची पहिल्यांदा निवड झाली होती त्यावेळची हवा याच्यामध्ये काही फरक जाणवतोय? देशातली परिस्थिती बदललेली आहे? कोणत्याही राजकीय पक्षाचं मूल्यमापन हे निवडणुकीच्या निकालावर केलं जातं आहे आणि मागच्या वर्षभरापूर्वी जेव्हा माझी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये जेवढ्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीकडे जर आपण दृष्टी टाकली तर मला असं वाटतं मी पहिल्या निवडणुकीला तोंड दिलं की नांदेड जिल्ह्यातली मुखेडची निवडणूक। भारतीय जनता पार्टीनं विधानसभेची निवडणूक जिंकली। त्यानंतर ठाणे जिल्ह्याचं विभाजन झाल्यामुळं पालघरची निवडणूक लागली। पालघरच्या निवडणुकीमध्ये मित्र पक्षाची आमची युती झाली नाही। पालघरची जिल्हा परिषदेची निवडणूक आम्ही जिंकली, तिथं आम्ही नगराध्यक्ष केला। त्या निवडणुकीनंतर वांद्रेला आमची पुन्हा पोटनिवडणूक शिवसेनेची झाली। त्या ठिकाणी शिवसेना भाजप एकत्र लढली, तीही निवडणूक आम्ही जिंकली। संभाजीनगर महापालिकेची निवडणूक झाली, ती निवडणूक आम्ही एकत्र लढलो, ती निवडणूक आम्ही जिंकली। केवळ आम्ही कल्याण डोंबिवलीची निवडणूक वेगळी लढलो, परंतु दोन्ही पक्ष मिळून ज्या झाली तर साऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही वर्षभरामध्ये यश प्राप्त केलेलं आहे। नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, पहिल्यांदा महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी नंबर 1चा पक्ष नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आला। शिवाय काही पोटनिवडणुका झाल्या। तर मला असं वाटतं की वर्षभरामध्ये ज्या ज्या निवडणुका झाल्या एखादा दोन अपवाद जर सोडला तर वर्षभरामध्ये आम्ही निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि त्यामुळं आता वर्षभर हे निवडणुका जिंकल्याच्या नंतर माझी दुसऱ्यांदा आता अध्यक्षपदी निवड झालेली आहे। मला असं वाटतं की अजूनही आमच्यासमोर निवडणुका आहेत आणि आमचं लक्ष आहे की या पुढच्या निवडणुकासुद्धा आम्हाला जिंकायच्या आहेत। दानवे साहेब, हे सगळं मूल्यमापन केलं जाते ते लोकसभेमध्ये मिळालेलं घवघवीत यश, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कधीच भाजपला 100च्या पुढे म्हणजे 122चा आकडा तुम्ही गाठलात, एवढं यश कधीच भाजपला मिळालं नव्हतं। त्यामुळे साहजिकच तुमच्या आत्ता पुढच्या प्रत्येक निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या निवडणुकांशी त्याचं मूल्यमापन केलं जाणार, तुलना केली जाणार। आता आपण बघतोय या वर्षभरात साधारणतः 2016च्या शेवटी जवळजवळ 200 नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत। 17च्या सुरुवातीला 27 जिल्हा परिषदा म्हणजे जवळजवळ सर्व महाराष्ट्रात निवडणूक, 10 प्रमुख महानगरपालिका, त्यात मुंबई आहे, ठाणे आहे। या सगळ्या निवडणुकीमध्ये भाजपचा परफॉर्मन्स सुरुवातीला जो परफॉर्मन्स होता मी लोकसभा आणि विधानसभेचं म्हणतोय तसा राहील असा आपल्याला विश्वास आहे? लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निकालाकडे जर आपण लक्ष टाकलं, नेहमीच्या मागचा इतिहास जर पाहिला तर कधीही त्या निकालाची तुलना जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायती, नगरपालिकेच्या निवडणुकीशी करता येणार नाही। आपल्याला एक निवडणूक आठवत असेल की लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र झाल्या, त्यावेळेस भारतीय जनता पार्टीला कौल दिला आहे केंद्रात लोकसभेमध्ये आणि त्याच वेळेस विधानसभा सुद्धा एकत्र होत्या। विधानसभेचे आमचे उमेदवार पराभूत झाले आणि या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार निवडून आलं। म्हणून या निवडणुकीचा संदर्भ त्या निवडणुकीला देता येणार नाही, परंतु आता परिस्थिती सुधारलेली आहे, अत्यंत चांगली परिस्थिती आहे आणि आम्ही सुद्धा पक्षाची जी स्थिती आहे ती मजबूत केली आहे, गाव पातळीपर्यंत पक्ष नेलेला आहे आणि आता पुढच्या निवडणुका गाव पातळीच्या निवडणुका आहे। ह्या निवडणुका स्थानिक पातळीवर लढवल्या जातात, लोकसभेच्या निवडणुका राष्ट्रीय पातळीवर लढवल्या जातात, राज्याच्या पातळीवर लढवल्या जातात। त्यामुळे स्थानिक पातळीवरचे मुद्दे घेऊन या निवडणुका लढवल्या जात असल्यामुळं त्याचा लोकसभेशी संदर्भ जोडता येणार नाही। बिलकुल, स्थानिक पातळीवर निवडणुका लढवल्या जातात असं तुम्ही म्हणतात, पण डिसेंबरमध्ये ज्या नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा पराभव पचवावा लागला भाजपला, किंवा आता नुकत्याच ज्या 19 नगरपंचायतीच्या निवडणुका त्यातली एकही जागा भाजपला मिळवता आली नाही, एका ठिकाणी सत्ता नव्हती। तर याविषयी तुम्ही काय? हे बघा, मी तुमच्या पुढे वर्षभराचा डाटा सांगितला की ह्या निवडणुका आम्ही जिंकलो। 5000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, केवळ बीजेपी 2100 ग्रामपंचायतीमध्ये आम्ही जिंकलो। ते कोणा दाखवलं नाही, कल्याण डोंबिवलीचं आमचं कोणी कौतुक केलं नाही, मुखेडचं कौतुक केलं नाही, पालघरचं कौतुक केलं नाही। 19 नगरपंचायतीच्या शेवटच्या टप्प्यात निवडणुका झाल्या, तिथं आमचं प्रभाव क्षेत्रच नव्हतं। रायगडमध्ये एकट्या
5 नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, साऱ्या निवडणुकीकडे दुर्लक्ष केलं. म्हणजे एखाद्या अस्वलाचं केस वारून एखादी ऊस सापडणं, तीच लोकांना दाखवणं, अस्वल दाखवणं पताच नाही आहे त्याचं. दोन्ही दाखवलं. कुठलं दाखवलं? पहिल्यांदा तुम्ही आमचं कौतुक विजयाविषयी कोणीही पण केलं झालं. नाही जेव्हा आम्ही जास्त जिंकलो. पण आम्ही 19 नगरपंचायतीमध्ये थोडंसं अपयश एका निवडणुकीमध्ये आलं तर साऱ्या वर्तमानपत्रांनी लोकसभा आणि विधानसभेचं कौतुक सगळ्यांनी केलं दानवे साहेब, आणि प्रामुख्याने सरकारमध्ये आहात तुम्ही, त्यामुळे सरकारमधला पक्ष जेव्हा निवडणुकीला उतरतो त्यावेळेला त्याचा पराभव होतो, याच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं. हे साहजिकच आहे की तुम्ही सत्तेत आता तुमचा पराभव झाला तर त्याची बातमी मोठी होणार. पराभव किती नगरपंचायतीत झाला. अहो या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत, काही वार्ड या नगरपंचायतीमध्ये 50 मतं पडले तरी जिंकू शकतो अशी वार्ड होते ते. आणि धनदांडगे लोक आहेत, 20-25 वर्ष सत्ता आहे, सहलीला नेलेत 50 लोक यांनी. निवडणुका जिंकणं यांच्यासाठी फार सोपं तत्व आहे. आणि आम्ही तुम्हाला सांगतो की एवढ्या निवडणुका जिंकल्यावर शेवटच्या 19च्या टप्प्यामध्ये जर आम्हाला काही नगरपंचायतच्या निवडणुका झाली असेल तर आम्ही समजत नाही की आमचं अपयश आहे. पण मग विधानसभेतील यशाची याची तुलना होणारच, कारण विधानसभेतील घवघवीत यश लक्षात घेतलं तर हे अपयश किंवा हे एवढं यश मिळालं नाही ही गोष्ट नजरेत भरतेच. आणि तुम्ही अनेकदा अंबरनाथ, बदलापूर किंवा नवी मुंबईमध्ये तुम्ही सांगता आमची टक्केवारी किती वाढली बघा, म्हणजे 5 पट आमच्या जागा वाढल्या, पण वस्तुतः 1 वरून 5 वर आलेल्या असतात. म्हणून हे यश आहे ते विधानसभेच्या तुलनेत कमी आहे, म्हणून ती टीका होते किंवा म्हणून ही विचारणा होते, म्हणून हा प्रश्न विचारला होतोय. मी तुम्हाला सांगतो प्रत्येक पक्षाचं एक बलस्थान असतं. याही वातावरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं 40 जागा जिंकल्यात का नाही? काँग्रेसनं 42 जागा जिंकल्या का नाही? शिवसेनेनं 60-62 जागा जिंकल्या का नाही? अरे आम्ही तर 4थ्या नंबरवरून 1 नंबरवर आलो. अजून तर मजल गाठायची आम्हाला. आमचं लक्ष आहे केंद्रित केलं आम्ही पुढच्या निवडणुकावर. आम्ही तेवढी एक निवडणूक तुम्ही आमच्या डोळ्यापुढे मांडली तर आम्ही हापकून जाणारी माणसं नाही आहेत. आम्ही ताकदीनं पुढच्या निवडणुका जिंकून दाखवतो. तुम्ही ताकदीनं पुढच्या निवडणुका जिंकाल याविषयी माझ्या मनावर शंका नाही. फक्त एकच छोटासा प्रश्न आहे, त्याचं थेट उत्तर द्या. या निवडणुका तुम्ही स्वबळावर जिंकणार का तुम्ही शिवसेनेशी युती करणार? हे बघा, आम्ही पहिल्यापासूनची भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या ज्या निवडणुका राज्यामध्ये होतात त्या राज्यातल्या निवडणुका आम्ही त्या जिल्ह्यावर सोडवतो, त्या महापालिकेतल्या स्थानिक कार्यकर्त्यावर सोडतो. त्यांनी चर्चा करायची दोन्ही पक्षांनी एकत्र बसून. जर त्यांच्यामध्ये चर्चा यशस्वी झाली तर निवडणुका एकत्र लढतो. पण त्यांच्यामध्ये जर जमत नसेल तर त्यांना आम्ही पूर्ण अधिकार दिलेले आहेत की निवडणुका तुम्ही तुमच्या मतानं स्वबळावर लढवा किंवा युती करून लढवा. कोणत्या नगरपंचायतीत काय होईल, कोणत्या नगरपालिकेत काय होईल, कोणत्या महापालिकेत काय होईल, कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये काय होईल हे आज वर्षभर अगोदर कसं सांगणार तुम्हाला? नाही, पण दानवे साहेब, ज्यावेळेला तुम्ही शिवसेना भाजपबरोबर युतीत एकत्र होता, म्हणजे विधानसभेला युती तुटण्याच्या आधी मुंबईची निवडणूक म्हटलं की सेना भाजप एकत्र लढणार हे सूत्र ठरलं होतं. फक्त जागा वाटपाचाच प्रश्न काय तो राहायचा. पण यावेळेला तुम्ही मुंबईत सुद्धा स्वबळाची भाषा करताय. मुंबईत काय तुमची भूमिका असणार? असं आहे, मी अध्यक्ष झालो त्या दिवशी मला तुम्ही जर प्रश्न विचारसाल की भाजप स्वबळावर लढणार का मित्रपक्षासह लढणार, तर आम्ही तर असंच म्हणणार की भारतीय जनता पार्टी ही मुंबई महापालिकेवर ध्वज फडकावणार आहे भाजपचा. मी भाजपचा राज्याचा अध्यक्ष आहे आणि मला असं वाटतंय की भाजप वाढला पाहिजे, गावच्या शेवटच्या टोकापर्यंत भाजप गेला पाहिजे आणि आमचं समर्थन लोकात वाढलं पाहिजे. परिस्थिती पाहून निर्णय घेतला जातो. आम्ही नाही घेतला कल्याण डोंबिवली निर्णय असा. मुंबई महापालिका तुमच्या डोक्यात आहे ना, ते सरळ तुम्ही विचारा ना मला सरळ प्रश्न. सरळच आहे प्रश्न. सरळ विचारा, मुंबई महापालिकेत काय करणार? मुंबई महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना एकत्र बसेल, चर्चा करल. चर्चेमध्ये वाटाघाटीमध्ये जर आम्ही दोन्ही बाजू यशस्वी ठरलो तर आम्ही निवडणुका एकत्र लढू. 3 पायाच्या लंगड्या शर्यतीचा उल्लेख देखील आपल्याकडे करण्यात आलेला होता. आपल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी तो उल्लेख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केला होता. तेव्हा कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून त्याला जे समर्थन दिलं होतं ते देखील सर्व माध्यमांनी दाखवलेलं आहे. या पार्श्वभूमीवर आपले कार्यकर्ते मनोमिलन करून ही युती स्थानिक पातळीवर टिकावी असे प्रयत्न करतील असं वाटतंय आपल्याला? मला असं वाटतं की हा कोणाच्या याचा भाग नाही आहे. हा भाग आहे निवडणूक जिंकण्याचा. शिवसेनेला सुद्धा असं वाटतं की निवडणूक जिंकलं पाहिजे, भाजपलाही असं वाटतं निवडणूक जिंकलं पाहिजे, कारण आमच्याकडे सगळ्यांचे कॅमेरे लागलेले आहेत आणि त्याच्यामुळं यश कसं मिळेल या दिशेनं आमची वाटचाल आहे. युती होईल का तो त्यावेळेस ठरवल्या जाईल. आमची भूमिका आहे राज्यामध्ये युती व्हाव आणि दोन्ही पक्षांनी मिळून एकत्र लढून राज्याची सत्ता ताब्यात ठेवावं.
आणि त्यामुळं मुंबई महापालिकेमध्ये युतीचा प्रश्न जर विचारसाल आणि थेट बोला असं म्हणसाल तर तो निर्णय त्यावेळेस घेतला जाईल. पण तुम्हाला काय वाटतं की मुंबईमध्ये एकत्र निवडणूक लढवली तर भाजपला फायदा होईल की वेगळी निवडणूक लढवली तर भाजपच्या जास्त जागा निवडून येतील? असं आहे की हा निर्णय आज प्रसारमाध्यमासमोर बोलण्याचा नाही आहे. काही गोष्टी अशा असतात की बैठकीत बोलावं लागतात, काही गोष्टी अशा असतात की कानात बोलावं लागतात, काही गोष्टी अशा असतात ज्या सभेत बोलावं लागतात. आता कानातली गोष्ट मला तुम्ही बैठकीत विचारू राहिली, मी कसं सांगणार तुम्हाला? नाही, कानात, बैठकीत, सभेत, माध्यमात याचं तारतम्य तुम्ही दाखवताय, परंतु तुमचे अनेक नेते तसं दाखवत नाही. त्याच्यावर प्रदेशाध्यक्ष म्हणून काय करणार? मी तुम्हाला सांगतो प्रदेशाध्यक्ष म्हणून की ज्या काही महापालिकेच्या, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे त्यावेळेस हे सारे निर्णय आम्ही योग्य निर्णय घेऊ. पहिला निर्णय आम्ही कार्यकर्त्यांना करायला लावू. तुमच्यामध्ये जर नाही जमलं तर मग निर्णय आमच्याकडे येऊ द्या. पण बैठका होणार का? बैठका कारण होणार. समन्वय समितीची बैठक किती दिवस झालेली नाहीये तुमची? आमची समन्वय समितीची बैठक बार होती, फक्त प्रसार माध्यमापुढे आम्ही जात नाही. आता रामदास आठवलेची, माझी, जानकरांची, राजू शेट्टीची बैठक झाली, मेटे होते बैठकीला. शिवसेना नव्हती. शिवसेनेची आणि आमची समन्वय समिती वेगळी आहे. आमच्या मित्र पक्षाची, भाजपचे मित्र पक्ष असलेली समन्वय समिती वेगळी आहे आणि भाजप आणि सेना आमची समन्वय समिती वेगळी आहे. कारण हा प्रश्न वारंवार का मुंबईबद्दल विचारला जातोय, कारण तुमची जागा आहे 33 आणि तुम्ही थेट भगवा पण नाही, म्हणजे भाजपचा ध्वज फडकणार असं तुमचं वक्तव्य, आत्ताचं पुन्हा वक्तव्य. आणि एकंदरीत तुम्ही ज्याप्रमाणे मुंबईमध्ये आक्रमक आहात, भाजप किंवा तुमचे भाजपचे मुंबईतील नेते, त्यावर हा प्रश्न विचारला जातोय की भाजप मुंबईमध्ये काय करणार, शिवसेनेबरोबर जाणार की? काय तुम्हाला असं वाटतं की आम्ही जास्त जागा मागू नये आणि आमच्या जास्त जागा मागणं काय गैर आहे? मुंबईमध्ये लोकांनी आमची आमदारांची संख्या वाढवून दिली, ते काय गैर केलं त्यांनी? दानवे साहेब, हा जर प्रश्न आमची ताकद वाढली असेल तर आम्ही जागा मागू. शिवसेनेला जर पसंत असलं तर आम्ही एकत्र बसू. दानवे साहेब, बैठकीतलं वाक्य तुम्ही इकडे बोलताय. बैठकीत जे शिवसेनेला ऐकवायचं ते तुम्ही आता माध्यमांच्या माध्यमाद्वारे तुम्ही एक प्रकारे तुमच्या सहयोगी पक्षाला ऐकवताय. मी कितीही जरी शिवसेनेबद्दल चांगलं बोललो तर तुम्ही तेच ऐकवणार त्यांना. कारण आम्ही जर कधी पीक विम्याची जरी बैठक घेतली तर त्या पीक विम्याच्या बैठकीत सुद्धा शिवसेना भाजपचाच विषय निघतो. आता आम्ही करायचं तर काय करायचं? शेतकऱ्यांचा एवढा मोठा प्रश्न पीक विम्याचा प्रधानमंत्र्यांनी केला, आम्ही त्याची पत्रकार परिषद घेतो, त्यात शिवसेना भाजपच निघतं. आम्ही तर करायचं काय? पण आता पण आम्ही दोघंही प्रसार माध्यमावर जाणार नाही, लक्षात घ्या. मुंबईमध्ये भाजपचे आमदार शिवसेनेपेक्षा जास्त आहेत. मग तुम्ही त्या तुलनेतच जागा मागणार महापालिकेच्या? मी आपल्याला सांगितलं की जिथं आमची ताकद वाढली तिथं आम्ही जागा वाढून मागणार. हा आमचा प्रस्ताव आहे. हा विधानसभेतही आम्ही त्यांना दिला होता. पण आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा कधी भाजपची रणनीती ठरल तेव्हा तो विषय आम्ही शिवसैनिकांना निवड. पण तुम्ही ताकद हा शब्द वापरताय, तर ते कुठल्या अर्थाने तुम्हाला ताकद म्हणायची? म्हणजे तिथले आमदार वाढले, खासदार वाढले, या अर्थाने ताकद? मी आपल्याला की इतर कुठल्या अर्थाने सांगितलं ताकद? की राजकीय पक्षाचं मूल्यमापन, हा पक्ष किती छोटा आणि हा पक्ष किती मोठा, याचं मूल्यमापन करायला दुसरं कोणतं सूत्र नाही. निवडणुकीमध्ये किती जागा जिंकल्या हेच त्याचं सूत्र आहे. आणि म्हणून आम्ही असं म्हणतो की लोकसभेत आम्ही जिंकलो, विधानसभेत आम्ही जिंकलो, अन्य ठिकाणी आम्ही जिंकलो, आमची ताकद वाढते. आणि जर ताकद वाढत असेल तर आम्हाला जागाही वाढून मिळाल्या पाहिजे, असं मागणं काही गैर नाही आहे. आणि त्यांनाही त्याचं काही वाटत नाही. तेही काही ठिकाणी आम्हाला जागा वाढून मागतात, ज्या ठिकाणी ते जास्त जिंकले त्या ठिकाणी. बिलकुल, त्यांनाही त्याचं काही वाटत नाही, हे तुमचं आणि विधान आम्हालाही पण काही फार वाटत महत्त्वाचं नाही. आहे. कारण त्यांची ताकद आमच्या क्षेत्रात वाढली ना काही ठिकाणी. त्यांनी आम्हाला जागा वाढून मागितल्या, दिल्या नाही दिल्या तो भाग वेगळा. पण मुंबईमध्ये आम्ही दोन्ही पक्ष एकत्र बसणार आहेत, एकत्र बसून निर्णय करणार आहेत. आणि आमचे जे विरोधी आहेत त्यांना फायदा होणार नाही याची काळजी आम्ही दोन्ही राजकीय पक्ष घेणार. दानवे साहेब, तुम्ही म्हणता की विरोधकांना फायदा होणार नाही अशी तुम्ही भूमिका घेऊ. कल्याण डोंबिवलीमध्ये बघितलं आम्ही, तिथे प्रचार तो शिवसेना आणि भाजप असाच प्रचार आम्ही पाहिला. म्हणजे शिवसेना विरुद्ध भागाचे भाग मोजले जातील. भाजप. विधानसभा निवडणुकीपासून आम्ही बघतोय जिथे जिथे तुम्ही वेगळ्या निवडणुका लढल्या तिथे तुम्ही शिवसेना भाजपने एकमेकांवर टीका केली. तर भाजपचा खरा शत्रू शिवसेना आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे? आमचा खरा शत्रू आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. पण ते दिसलं नाही कल्याण डोंबिवलीच्या प्रचारामध्ये कुठे. असं आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये पहिल्या दिवसापासून काँग्रेस राष्ट्रवादी दिसतच नव्हतं ना. होते कुठं ते? दोन जागा आल्या राष्ट्रवादीच्या, 4 जागा आल्या काँग्रेसच्या. आता त्यांना शत्रू होतेच ते आमचे, म्हणून तर आम्ही त्यांचा पराभव केला. उलट सेनेच्या जागा वाढल्या, आमच्याही जागा वाढल्यात. त्यामुळे आम्ही कशाला एकमेकाला शत्रू म्हणजे एकमेकांवर तुम्ही टीका केलीत की तुमच्या जागा वाढतात अशी नवीन युतीची थिअरी तुम्ही मांडताय का? म्हणजे याचा अर्थ महानगरपालिकेत तुम्ही वेगळे लढलात तर तुमच्या जागा वाढतील अशी एक थिअरी तुम्ही आता रजिस्टर करताय या ठिकाणी? नाही, असं आहे की शेवटी आम्ही 2 पक्ष आहेत.
सेना आपलं काम पाहिजे, बीजेपीचं काम पाहिजे. आणि दोन्ही पक्षाला आपली ताकद वाढण्याचा पूर्णपणानं अधिकार आहे. आम्हाला असं वाटलं होतं की 9 पेक्षा जास्त जागा तिथं आम्ही जाऊ, तर आम्ही 42 वर गेलो. त्यांच्याही जागामध्ये वाढ झाली. आमचं नुकसान काय झालं? जरी आम्ही वेगळे लढलो असलो तरी शेवटी सत्ता स्थापना आम्ही एकत्र येऊन केलीच की. आम्ही काही काँग्रेसची हातमिळवून थोडी केली, राष्ट्रवादीची थोडी हातमिळवणी केली. त्यांचा आम्ही मदत सुद्धा घेतली नाही. ते मदत द्यायला तयार होते रस्त्यावर येऊन उभं, आमच्यात फूट पडावं म्हणून. पण जनमताचा कौल हा दोन्ही पक्षाच्या बाजूने असल्यामुळे आम्ही पुन्हा एकत्र आलो. कारण हा प्रश्न वारंवार विचारला जातो शिवसेना आणि भाजप संदर्भात. कारण तुम्ही शिवसेनेला सत्तेत वाटा दिलात, पण मुख्यमंत्रींचा कारभार एकंदरीत बघितला तर ते भाजपच्या खात्यांमध्ये हस्तक्षेप करत नाहीत, भाजपच्या मंत्र्यांच्या खात्यात हस्तक्षेप करत नाहीत, पण शिवसेनेच्या बहुतेक सर्व खात्यांमध्ये हस्तक्षेप करतात. असं का? म्हणजे तुम्ही सत्तेत वाटा देऊन सुद्धा त्यांना एक प्रकारे लांबच ठेवलेलं आहे, हे तर स्पष्टपणे दिसून येत आहे शिवसेनेला. हे बघा, मुख्यमंत्र्याला कोणत्याही खात्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री कोणत्याही खात्याचा कारभार स्वतः पाहू शकतात. आणि त्याच्यामुळं असं म्हणणं मला वाटतं ते काही बरोबर नाही. पण जास्त शिवसेनेच्या खात्यावर लक्ष आहे असं नाही आहे. शिवसेनेच्या खात्यात कोणता हस्तक्षेप झाला? त्यांनी घेतलेला निर्णय, आता एसटी महामंडळाचा निर्णय रावतेंनी घेतला, काय सीएमने त्याला विरोध केला? सीएम तर उद्घाटनाला गेले. अपवाद आहेत काही. नाही, असा कोणता एखादा निर्णय सांगा मला की शिवसेनेनं हा निर्णय घेतला आणि त्या पर्यावरण निर्णयाला विषयक नदी धोरण जे रद्द केलं त्याची कल्पनाच पर्यावरण मंत्र्यांना नव्हती. मुख्यमंत्र्यांनी परस्पर कॅबिनेटमध्ये निर्णय जारी केले. मुख्यमंत्र्याला तो अधिकार आहे. मग तेच सांगतोय की एक गोष्ट तुम्ही सांगू राहिलेत, पण बाकीचे निर्णय मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप थोडा केलाय. उद्योग खात्याचा कारभार तर मुख्यमंत्री कार्यालयातूनच चालतो अशी चर्चा आहे. आता चर्चेला काही अर्थ नाहीये, पण प्रत्यक्षात मात्र तसं नाहीये. मंत्रिमंडळामध्ये आपल्या खात्याचा काम करण्याचा पूर्ण अधिकार त्या मंत्र्याला आहे, परंतु जर कधी गरज पडली तर मुख्यमंत्र्याला हस्तक्षेप करण्याचा सुद्धा अधिकार आहे. बिलकुल. आणि याच्याच दुसरी बाजू जर बघायची म्हटली तर शिवसेनेकडून सुद्धा अनेक वेळा भाजपवर टीका केली जाते. कधी ती माध्यमात येऊन केली जाते, कधी त्यांच्या मुखपत्रातनं केली जाते. या सगळ्याकडे तुम्ही कसे बघता? असं आहे, खरं म्हणजे हे सरकार भारतीय जनता पार्टीनं स्थापन केलंय. 1 महिन्यानंतर शिवसेना सरकारामध्ये आली. सरकारमध्ये आल्याच्या नंतर खरं तर शिवसेनेनं सरकारच्या विरोधात कुठं बोललं नाही पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. परंतु या उपरही त्यांची एक स्ट्रॅटेजी आहे. त्यांनी ते धोरण स्वीकारलं आणि ते आमच्यावर अशा प्रकारच्या अधूनमधून टीका करत असतात. परंतु एखाद्या पक्षानं आपल्या मित्र पक्षामध्ये एखादा जर दोष दिसला, काही चूक दिसली, तर टीका करणं म्हणल्यापेक्षा सूचना करणं योग्य आहे. तेव्हा त्यांनी सूचना करावं, आम्ही त्या सूचनेचं पालन करू. पण तशा सूचना असतात असं तुम्हाला वाटतं? मला असं सूचना असते. सामनाचा अग्रलेखामधून त्यांनी काही राज्य सरकारला सूचना केल्या तर आम्ही ऐकू, पण टीका केली तर आम्ही ऐकणार नाही. नाही, पण टीका होतेच ना वारंवार. होते ना, मान्य करतो भाजप आम्ही. ऐकून का घेतं? म्हणजे सत्ता टिकवायच्या भाजपाला म्हणून मजबुरीने भाजप शिवसेनेला झेलताय. आम्ही त्यांचं कोणतंही ऐकून घेतलेलं नाही. आणि तुम्ही कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीमध्ये बघितलं, आम्ही नाही ऐकलं कोणाचं. आम्ही नाही ऐकलं कोणाचं, आणि ऐकण्याचं काही कारण बी नाही. त्याच्यानंतरही शिवसेनेने वारंवार टीका ते करतात. खरं तर ते करायला नाही पाहिजे, पण ते करतात. पण त्यांचा तो स्वभाव आहे. तुमच्या समन्वय बैठकी ज्या होतात, ज्या माध्यमांपासून दूर ठेवल्या जातात असं आपण म्हणताय, त्या समन्वय बैठकीत अशा स्वरूपाच्या गोष्टीची चर्चा होत नाही? असं आहे की समन्वय समितीची बैठक ही दर्जाच्या बंद दर्जात झाली पाहिजे. आणि आमच्या त्या बंद दर्जामध्ये बैठका होतात. त्यामध्ये ज्या काय या बैठकीपासून त्या बैठकीपर्यंत घटना घडतात, त्या सगळ्या घटनेची चर्चा त्या बैठकीमध्ये होती. आणि झाल्याच्या नंतर काही गोष्टी पाळल्या जातात, काही गोष्टी नाही पाळल्या जात. म्हणून काय सरकार पाडायचं का? काय इलाज? तुम्ही एखादा देता आम्हाला विलास त्याच्यावरचा, की आम्ही सरकार चालवतो ते आमच्यावर टीका करते, त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं? आम्ही राष्ट्रवादीची मदत घेणार नाही. आम्हाला राष्ट्रवादीच्या मदतीची गरज नाही. सरकार चालवण्यासाठी आमच्याजवळ दोघांजवळ पुरेसं संख्याबळ आहे आणि सरकार चांगलं चाललं 5 वर्ष टिकणार आहे. आम्ही कोणाच्या राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या बळावर सरकार नाही चालवलं. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न तुम्हाला असा आहे की आपण आता चर्चा करतोय ती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या मधल्या संबंधांची, तणावांची. परंतु भारतीय जनता पक्षामध्येच असं अनेकदा दिसतं की भाजपचे मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये विसंवाद आहे. अनेक खात्यांचे निर्णय हे संबंधित खात्यांच्या प्रमुखाला, मंत्र्याला माहीत नसतात. खडसेंच्या खात्याच्या बाबतीत देखील अशा गोष्टी अगदी आज देखील घडलेल्या आहेत. याबद्दल आपण काय सांगाल? नाही, मला असं वाटतं की आमच्या
मंत्रिमंडळामध्ये जे काही ज्येष्ठ सहकारी आहेत आणि मुख्यमंत्री आहेत यांचा समन्वय एकदम चांगला आहे. असं कुठलं होत नाही की त्या मंत्र्याला माहीत नाही ना असा एखादा निर्णय आम्ही करतो, असं होत नाही. प्रसार माध्यमामध्ये तसं रंगवलं जात आहे. आजचाच निर्णय आहे. आजचा निर्णय भूखंड जे धोरण आहे 1973चं भूखंड वाटपाचं ते धोरण रद्द केलं, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आणि तो जो निर्णय ज्या विभागाशी संबंधित आहे महसूल विभागाशी, त्या महसूल मंत्री एकनाथ खडसेंना याची कल्पना नाहीये. असं आहे, एकनाथ खडसेंना कल्पना नाही असं नाही आहे. या विषयावर चर्चा होत नाही असं नाही आहे. हे स्वतः खडसेंनी सांगितलं हे मी माध्यमांना. तुम्हाला सांगतो की या विषयावर चर्चा होत असत्या. एखादा घेतलेल्या निर्णयावर एखादी गोष्ट चर्चेतून राहिली ती माहीत नसेल, परंतु धोरणावर चर्चा होते आणि महसूल खात्याचे निर्णय वेगळेपणानं मुख्यमंत्री कधी घेत नाही, त्या मंत्र्याला विचारूनच घेतात आणि एरवाना ते बैठकीमध्ये असतातच. एखाद्या गोष्टीबद्दल वादविवाद होऊ शकतो, पण काय एखादी सूचना करणं, एखादी गोष्ट राहून गेली पुन्हा नव्यानं करणं, याला काय दोघांमधला वाद या समजत नाही. मला असं वाटतं की खडसे साहेब हे सिनियर मंत्री आहेत या मंत्रिमंडळातले आणि मुख्यमंत्रीसुद्धा त्यांच्या खात्याचा निर्णय घेत असताना त्यांचे सगळ्यांचे सल्ले घेतात. असं एकटे मुख्यमंत्री कोणत्या खात्याचा वेगळा निर्णय करत नाही जो पण मंत्री बसत नाही. तुम्ही मान्य करत नसाल, पण आजच ते सगळं उघड झालेलं आहे की महसूल विभागाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन थांबवला 1973चा आणि महसूल मंत्र्यांना त्याची कल्पना नाही. असं आहे की एखाद्या निर्णयाला थांबवण्याचा निर्णय करण्याचा अधिकार तर मी सांगितलं आपल्या मुख्यमंत्र्याला आहे, ते करू शकतात. बरोबर. त्यातले काही ऑब्जेक्शन असतील, त्यांना जर महसूल मंत्र्याच्या विषयी एखादा बैठकीमधला राहिला असेल तर ते सुचवू शकतात ना त्यांना. असं थोडं आहे की ते त्यांना विचारात घेत नाही. पण आमच्या मंत्रिमंडळात ज्येष्ठ सहकार्याचा आणि मुख्यमंत्र्याचा ताळमेळ आहे. आमच्या मंत्रिमंडळामध्ये ज्येष्ठ सहकारी मंत्र्यांचा आणि मुख्यमंत्र्यांचा पूर्णपणे ताळमेळ आहे असं सांगतायत रोखठोक रावसाहेब दानवे. एका ब्रेक नंतर चर्चा अशीच चालू राहील. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. रोखठोक रावसाहेब दानवे. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. रावसाहेब दानवे, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या युतीचं सरकार आलं त्याला आता जवळपास 15 महिन्याचा काळ महाराष्ट्र राज्यात लोटला. अनेक महामंडळांच्या नियुक्त्या आणि मंत्रिमंडळाचा विस्तार याबद्दल सातत्यानं बोललं गेलं. जेव्हा जेव्हा आमदारांची नाराजी वाढली तेव्हा तेव्हा ह्याचं पिल्लू सोडलं जातं, परंतु या नियुक्त्या काही होत नाहीत, महामंडळ काही अध्यक्ष काही त्यांना मिळत नाहीत आणि मंत्रिमंडळाचा विस्तार काही होत नाही. आता तुमच्या आमदारांनी देखील याच्यावर बोलणं बंद केलेलं आहे, काय सांगाल? मागच्या सरकारने महामंडळांच्या अध्यक्षाच्या ज्या निवडणुका केलेल्या आहेत आणि त्यांच्या नियुक्तीचे जे आदेश दिलेले आहेत, हे आदेश आम्ही पाहिल्याच्या नंतर काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या. समजा एसटी महामंडळाचा अध्यक्ष जीवन गोरे होते. या जीवन गोरेला आम्ही काढलं आणि दुसऱ्या अध्यक्षाची नियुक्ती करायचं ठरलं. जीवन गोरे कोर्टात गेले, कोर्टाने स्टे दिला. मग असं ठरलं की हा महामंडळाला अध्यक्षच नको, मंत्र्याचा अध्यक्ष असला पाहिजे, असा गव्हर्नमेंटनं GR काढला. त्यालाही सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली. वस्त्र उद्योग महामंडळाचा अध्यक्ष आम्ही नेमला, त्यालाही हायकोर्टानं स्थगिती दिली. कोर्ट असं म्हणलं ही स्थगिती देत असताना की तुम्ही काय करणार आहे आम्हाला माहिती आहे, पण त्याची प्रोसिजर पुरी करून घ्या. आणि एवढी किचकट प्रोसिजर आहे, ती प्रोसिजर करता करता आम्हाला वेळ लागतोय. आणि दुसरी गोष्ट, आम्ही ऑर्डर काढायची, कोर्टानं रद्द करायची, आम्ही ऑर्डर काढायची, कोर्टानं रद्द केल्याची, त्याच्यापेक्षा साऱ्या बाजूची तपासणी करून आत्ता आमच्या महामंडळाच्या याद्या तयार झालेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की या फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत आम्ही या याद्या पूर्ण करून मंडळाच्या नियुक्त्या अगदी करणार. बरोबर. हे तुमचं म्हणणं जे आहे ना, ते महामंडळाच्या अध्यक्षाच्या नियुक्तीबाबत काहीसं पटण्यासारखं आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचं घोडं कुठे अडकलंय? ते घोंगडं का भिजत पडलंय? नाही, असं आहे, मंत्रिमंडळाच्या विस्ताराचं हे भिजत घोंगडं नाही आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा करायचा, कधी करायचा, कोणाला घ्यायचं, हा पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे. आणि आत्ता जे मंत्री आमचे आहेत ते प्रभावीपणानं काम करू आले त्या खात्याचं, परंतु जेव्हा गरज पडेल तेव्हा त्याला काही मुहूर्त काढण्याची गरज नाही आहे. योग्य वेळेला मंत्रिपदाची म्हणजे मंत्रिमंडळाची वाढ केली जाईल. मुहूर्त कधी निघेल, कारण मित्रपक्ष तुमच्याकडे तगादा लावून कंटाळले. आता तो विषयच मित्रपक्ष तुमच्याकडे काढत नाहीये. कार्यकर्ते पण नाराज आहेत. म्हणजे आता जवळपास 1.5 वर्ष जे सदस्य मिळायला पाहिजे महामंडळाचं
ते वाया गेलं अशी तक्रार करतात. मी आपल्याला सांगतो, एखाद्या कार्यकर्त्याची नियुक्ती केली असती आणि कोर्टाने जर स्थगित दिली असती तर 5 वर्ष भेटलं नसतं. त्याच कार्यकर्त्याला नियुक्त करताना साऱ्या बाजू तपासून जर केलं तुम्ही 3.5 वर्ष तरी राहील. पुढचे 4 महामंडळं कोर्टाने रद्द केली आमची आतापर्यंत. आणि त्याच्यामुळं उगीच घाई करायची कोणाच्या तरी बोलण्यावर आणि 5 वर्ष कार्यकर्त्याला त्याच्यापासून वंचित ठेवायचं. त्यापेक्षा नीट चौकशी करून सारी पूर्तता करून जर केलं त्या 3.5 वर्ष तर मिळतील ना. मित्रपक्षांना संधी मिळणार का हा विषय एक होता. हो, मित्रपक्षाला संधी मिळणार आहे. हे बघा, तुम्ही लक्षात घ्या, आम्हाला 4 MLC मिळाल्या होत्या. त्या 4 MLC पैकी आम्ही जाणकारला MLC दिली, आम्ही मेटेला MLC दिली, 2 MLC दिल्या. आता जुलैमध्ये MLC निवडणूक आहे. त्या निवडणुकीमध्ये आम्हाला मित्र पक्षाला MLC द्यावंच लागेल. आणि तुम्ही असं म्हणता की ते मंत्रिमंडळासाठी उभे आहेत. अहो, आत्ता जर मंत्रिमंडळाचा वाढ झाला असता मागच्या अधिवेशनाच्या काळात आणि होणाऱ्या MLC जर गणित बसवलं तर त्यांना राजीनामा द्यावा लागला असता आणि 1.5 महिना घरी बसावं लागलं असतं. आत्ता जर मंत्रिमंडळाची वाढ झाली तर किमान मंत्री 6 महिन्याच्या आत त्याला कुठल्या तरी सभागृहाचं सदस्य व्हावं लागतं. आणि तुम्ही म्हणतात तेव्हा जर आम्ही तुमच्या बोलल्यावर मंत्रिमंडळाची वाढ केली असती. आमच्या बोलण्यावर नाही, त्या चर्चेत प्रसार माध्यमाचंच चाललंय आमच्या मागे दडपण, रोज आमच्या मागे घेऊन उभे आहेत की मंत्रिमंडळाची वाढ का होत नाही. आणि चंद्रकांत दादा म्हणतात, तुम्ही गोष्ट लक्षात घ्या, विषय लक्षात घ्या, मंत्री केल्याच्या नंतर जर त्याला राजीनामा द्यावा लागला, पुन्हा 1.5 महिना जर घरी बसावं लागलं नाचक्की असते, तर ती नाचक्की असती. म्हणून आम्ही आता असा सेटअप करणार आहे की मंत्री झाल्याच्या नंतर तो कोणत्या तरी सभागृहाचा सदस्य तो मंत्री असेपर्यंत होईल आणि मग तो फुलफिल मंत्री होईल. चंद्रकांत पाटलांची पत्रकार परिषद जी हिवाळी अधिवेशनच्या आधी झाली ती नक्की कशा करता, ते वक्तव्य कशा करता होतं? असं आहे की तुम्ही लोक आम्हाला बोलकं करता. कधी मंत्रिमंडळाची वाढ होणार, शिवसेनेचं काय होणार, आमच्या पुढे ठरलेले प्रश्न तुमचे असतात. आणि त्यामुळे मंत्रिमंडळाची वाढ अधिवेशनाच्या अगोदर होईल, मंत्रिमंडळाची वाढ अधिवेशनानंतर होईल, हे आम्हालाही पाठ आहे तुम्हालाही पाठ ठरलेली आहे. उत्तर आहेत. माझं म्हणणं असं आहे की आम्ही आमचं गणित लावू ना, की एकदा तो मंत्री झाल्याच्या नंतर तो मंत्री असतानाच MLC झाला पाहिजे, म्हणजे तो पूर्ण वेळ मंत्री तरी राहील. तुमच्या बोलल्यावर त्याला मंत्री करताना पुन्हा 1.5 महिने घरी बसवायचं तर हे त्याची समाजामध्ये जी प्रतिमा आहे ती प्रतिमा खराब होती ना. दुसऱ्या विषयाकडे जाऊया आपण. सध्या आपण बघितलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात तपास यंत्रणांनी फास आवडले. एकीकडे समीर भुजबळ यांना ईडीने अटक केलेली आहे, तर दुसरीकडे अशोक चव्हाणांविरोधात खटला चालवण्यास राज्यपालांनी परवानगी दिलेली आहे. परंतु ही सगळी कारवाई सुरू असताना विरोधकांकडून एक सूर आहे की सगळी कारवाई सरकार सुरबुद्धीने करत आहे. अगदी स्वतः शरद पवारांनी हा आरोप केलाय की यापूर्वी कुठलाही सरकार असा सुरबुद्धीने वागलं नव्हतं. हे बघा, यांच्यावर ज्या कारवाया होऊ लागल्यात ह्या कोर्ट केसेस काही आमच्या काळात झालेल्या नाही आहेत. छगन भुजबळावर जे आरोप झालेत हे आरोप आमच्याच कार्यकर्त्यांनी केले होते, पण जेव्हा आम्ही विरोधात होतो आणि हे सत्तेत होते आम्ही आरोप केले. भ्रष्टाचार हाच मुद्दा खरा तर निवडणुकीचा मुद्दा होता आमचा, आणि त्याच मुद्द्यावर आम्ही निवडणुका जिंकल्या की यांनी भ्रष्टाचार केलेत म्हणून. आणि मग भुजबळावर जे आरोप केले ते आरोप नंतर कोर्टात गेलेत आणि कोर्टाने आता 28 तारखेला फटकारलं आणि सांगितलं की भुजबळ जर किंवा त्यांचं कोणी असेल ते जर का चौकशीत सहकार्य करत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करा. 28 तारखेला कोर्टाने ताशेरे ओढले. कोर्टानं ताशेरे ओढल्याच्या नंतर आता त्यांना अटक झाली. आणि मला असं वाटतं की कुठंतरी तथ्य सापडल्याशिवाय अटक कसं करील कोणी? आमच्या बोलल्यावर थोडं अटक करणार आहे कोणाला? त्यांच्यावर झालेल्या आरोपामध्ये कुठंतरी तथ्य सापडलं असेल, त्यांच्या प्रॉपर्टीचं पेपरनं लिहिलं, तुमच्या वर्तमानपत्रांनी दाखवलं आहे, अनियमितता सगळ्याच ठिकाणी झालेली आहे. आणि त्याच्यामुळं कुठलीही सूडबुद्धी नाही. कायदा आपलं काम करीन, सरकार कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही. पण हे तर कोर्ट प्रकरण झालं. मग राज्यपालांनी अशोक चव्हाणांवर जे कारवाईचे आदेश किंवा ज्या सूचना केलेल्या आहेत CBIला, मग ते कुठलं प्रकरण झालं? कारण कोर्टाचं प्रकरण आपण एक वेळ मान्य करतो, मग आता नव्यानं आधीच्या राज्यपालांनी नकार दिला असताना या नव्या राज्यपालांनी अशोक चव्हाणांवर कारवाई करण्यासंदर्भात सूचना देणं हे कुठलं राजकारण? मला सांगा, अशोक चव्हाणाला राज्यपालांनी परवानगी दिली नाही आणि त्याच्यामुळं CBI कोर्टात गेलं होतं की यांच्यावर खटला चालू नाही म्हणून, यांचं नाव त्यातून वगळावं म्हणून. कोर्टानं कुठं मान्यता दिली होती त्यांना? जर ते कोर्टात गेले होते की अशोक चव्हाणांचं नाव याच्यातून वगळा असं CBI गेलं होतं, त्याही काळामध्ये कोर्टाने त्यांचं नाव वगळलं नाही. आणि पाटील समिती कोणा नियुक्त केली होती? पाटील समिती यांनी नियुक्त केली होती. तिचा अहवाल यांनी स्वीकारला आणि राहुल गांधी म्हणले होते त्या टायमाला की नाही, ज्यांना भ्रष्टाचार केला आम्ही त्याच्यावर कारवाई करू. आणि काय यांच्यावर आम्ही आरोप केलेत का अशोक चव्हाणावर? अहो, RTI मध्ये अर्ज केला, लोकांनी प्रकरण बाहेर काढलं आणि ते प्रकरण बाहेर काढून आता जे कोर्टाच्या मार्फत चाललंय यात आमचा काय हस्तक्षेप आहे?
आम्ही म्हणलंय का 28 तारखेला आम्ही म्हणलंय का? पण आता जर समजा छगन भुजबळ सहकार्य करत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करा. जशी केस पुढे चालली, जसे सरकारला कागदपत्र मागवले जातात तसतसे आम्ही कागदपत्र देतोय. मग आम्ही सहकार्य करायचं नाही का त्या कारवाईला? पण आपल्यावर आली तर कोणी असंच आरोप करतं की सूडबुद्धीनं वागू राहिले. अरे यांनी केलंच नसतं तर आम्ही कशाला सूड यांच्यावर? दुसरा जो निवडणुकीपूर्वी भाजपनी सिंचन घोटाळ्यावरनं रान उठवलेलं होतं, प्रचारात सुद्धा तो मुद्दा गाजलेला होता. पण ज्या त्वेषाने निवडणुकीपूर्वी भाजप सिंचन घोटाळ्याच्या विरोधात बोलत होतं, त्यानंतर आता सत्तेत आल्यानंतर तितक्या वेगाने किंवा त्वेषाने सिंचन घोटाळ्याविषयी कारवाई होताना दिसत नाही. याचं काय? बघा, हे सगळे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहेत. सुनील तटकरे असू द्या, अजित पवार असू द्या, छगन भुजबळ असू द्या, की तुमचे अशोकराव चव्हाण असू द्या, कोर्टाच्या निरीक्षणाखाली हे सगळे प्रकरणं चालू आहेत. रायगडच्या प्रकरणामध्ये कोर्टाने ताशेरे ओढलेत का नाही? त्यांचे कॉन्ट्रॅक्टर जेलमध्ये गेले का नाही? जसजशी पुरावे सापडतील, जसजशी कोर्टावर केस येईल तसतसे सरकार पुरावे देईल आणि त्यांच्यावर तसतशी कार्यवाही होईल त्याच्यावर. पण भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारं सरकार नाही आहे. भ्रष्टाचार केला असेल तर त्याला नक्की त्याची सजा भोगावं लागेल. पण भाजपच्याच नेत्यांनी बैलगाडीभर पुरावे नेले होते. मी होतो त्या बैलगाडी चालवायला. हो, म्हणजे आता पुरावे आहेत, तर मग आता कारवाई होत का नाही? आता तर मी हे पुरावे सगळे कोर्टात जातील ना. केस कोर्टात आहे ना ती. आता सरकारनं कारवाई केल्यापेक्षा ती जर कोर्टात केस आहे तर हे पुरावे आम्ही कोर्टात देऊच नाही असं थोडं आहे. पण अशी कोणाला पाठीशी घालण्याचा काही प्रश्नच येत नाही. दानवे साहेब, राज्यात दुष्काळाचा प्रश्न फार गंभीर आहे. आपण ज्या मराठवाड्यात तिथे तर सगळ्यात तीव्र दुष्काळ आहे. परंतु राज्यभरातील शेतकऱ्यांची एक अशी भावना झाली आहे की सरकार त्यांना दिलासा द्यायला कमी पडलंय. काय आपलं मत आहे? हे बघा, आमचं सरकार येऊन 1.5 वर्ष झालंय. राज्यामध्ये आत्महत्या होत आहेत आणि आत्महत्या होणं हे काही चांगलं लक्षण नाही आहे. हे साऱ्या राजकीय पक्षाच्या दृष्टीनं एक अत्यंत वाईट बाब आहे आणि आमचं मत आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन याच्यावरचा एक कायमस्वरूपी तोडगा काढावा. पण आरोप प्रत्यारोप चालूच आहे. पण मला सांगा, वर्षभरामध्ये या शेतकऱ्यांसाठी आमच्या सरकारनं काय निर्णय घेतलेत? पहिला निर्णय घेतला, आमच्या खेड्यातली एक भावना आहे की 50% आणीवारी आली पाहिजे, मग आपला दुष्काळ जाहीर होतो. अरे 50% आणीवारी आल्यावर दुष्काळ जाहीर होतो? या देशाचे प्रधानमंत्री त्यांनी सांगितलं 50% का? 33% जर नुकसान भरपाई झालं तर का दुष्काळ जाहीर करू नये? 33% नुकसान झालं म्हणून यावर्षी मराठवाड्यात आणि अन्य भागामध्ये दुष्काळ जाहीर झाला आणि केवळ 33% ठेवलं. पूर्वीचं सरकार जेवढे पैसे देत होतं त्याच्या 1.5 पैसे द्यायला सरकारनं सुरुवात केली आहे आणि आज मोठ्या प्रमाणावर पैसा शेतकऱ्याला राज्यातल्या बँकेमध्ये जाऊन पडलाय. आता दुसरा मुद्दा सांगतो तुम्हाला, पीक विमा योजना आता नव्यानं केली आम्ही. पूर्वीच्या काळामध्ये उभ्या पिकाचं नुकसान झालं तर तुम्हाला नुकसान भरपाई भेटत होती. आता जो पीक विमा योजना नव्यानं आली, प्रधानमंत्र्यांनी जी केली, त्याच्यामध्ये जर पाणी पडला नाही, शेती पेरली नाही तर नापिकी म्हणून सुद्धा त्याला नुकसान भरपाई दिल्या जाईल. दुसरा मुद्दा की कापणीनंतर शेतकऱ्याला नुकसान झालं तर सरकार पीक विमा गृहीत धरत नव्हत्या पीक विमा कंपन्या. आता कापणीनंतर 14 दिवस जर शेतामध्ये पीक पडलं, समजा ज्वारी पडली शेतात आणि पाणी पडला तर ज्वारीला मोड येतात, मकईला मोड येतात, बाजरीला मोड येतात. मोड जरी आले 14 दिवसापर्यंत जर पाणी पडला तरी त्याचा दीर्घकालीन उपाय झाले. नाही, एक मिनिट, त्याचा सुद्धा शेतकऱ्याला फायदा होतो. विम्याचं कव्हर त्याला मिळते. हा तात्कालिक कशाला हा उपाय? मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी अनेक घोषणा केल्या. त्याच्यात एक घोषणा होती विद्यार्थ्यांची शुल्क माफी. परंतु शुल्क माफीचा निर्णय मराठवाड्याचं आपण उदाहरण घेऊ, मराठवाड्यात सगळ्या विद्यार्थ्यांना मिळत नाही. जे विनाअनुदानित शाळेत शिकतायत, महाविद्यालयात शिकतायत, त्यांनाच या निर्णयाचा फायदा होतोय. अनुदानित महाविद्यालयात शिकतात त्यांना, विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या 75% विद्यार्थ्यांना याचा फायदा होत नाही. मग त्यांनी काय शिक्षण सोडायचं का? नाही, असं नाही आहे. तुम्ही एका बाजूना फायदा बघू नका. विषय चालला. पण पूर्वी मी सांगतो आपल्याला, तुम्ही माझा ऐका. तुम्ही शेतकऱ्याचा विषय मध्येच कमी केला. मी सांगतो तुम्हाला 2 फायदे शेतकऱ्यांचे मी तुम्हाला सांगितलेत. एक तर तुम्हाला पीक विम्याचं संरक्षण मिळालं, दुसरं तुम्हाला दुष्काळ जाहीर करण्याचं संरक्षण मिळालं, तिसरं मागेल त्याला शेततळं द्यायचं आम्ही करतोय. 1 कोटी लिटरचं शेततळं. मी परवा शेतकी अधिकाऱ्याला घेऊन बसलो होतो. त्यांनी सांगितलं की 1 कोटी लिटरचं जर शेततळं तुम्ही बांधलं आणि 5चा पंप जर चालू केला ठिबकवर तर 3 महिने 1 कोटी लिटर पाणी पुरतंय त्या माणसाला. पाणी आता पडण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. पूर्वी सलग पाणी पडायचा, आता 2दा एकदा पाणी पडतो, आटोपला पाणी. त्यामुळे हा शेतकऱ्याला फायदा आहे. मागेल त्याला वीज कनेक्शन. 14 जिल्हे निवडलेत राज्य सरकारनं.
या 14 जिल्ह्यामध्ये BPLच्या दरामध्ये शेतकऱ्याला धान्य, जो 7-12 घेऊन जाईल त्याला धान्य द्यायची योजना सरकारनं आणली. का हे सरकार शेतकऱ्याच्या बाजूचं नाही आहे? 1.5 नुकसान भरपाई, 33% नुकसान, पीक विम्याचं कव्हर, मागेल त्याला शेततळं आणि मागेल त्याला विजेचं कनेक्शन, टोल बंदी की उठवली आम्ही. खेड्यातल्याच लोकांना टोल जास्त भरावा लागतो, शहरात यायला टोल नाही जास्त. खेड्यातला माणूस जेव्हा दिवसभर येतो शहरात आणि परत जातो त्याला येताना जाताना टोल भरावा लागतो. हे शेतकऱ्यासाठी नाही आहे. पण चित्र रंगवलं जातं हे शेतकऱ्याचं सरकार नाही. हे सरकार शेतकऱ्याचं सरकार आहे. हे सरकार खेड्यातल्या माणसाचं सरकार आहे. धोतीवाल्याचं टोपीवाल्याचं हे सरकार आहे, हे लक्षात घ्या. प्रश्न राहिला तुमच्या विद्यार्थ्यांच्या फीसचा. मला असं वाटतं की सगळ्या विद्यार्थ्यांना फीस माफ झाली पाहिजे. ते अनुदानित शाळेचे असो, विना अनुदानित शाळेचे असो. पण माझी जी माहिती आहे की ज्या शाळेला अनुदान दिल्या जातं त्या शाळेच्या विद्यार्थ्यांची फीस माफ झालेली आहे. या उपर तुम्ही आत्ता मला सूचना केली की विना अनुदानित शाळेतली फीस माफ झाली नसेल त्याची चौकशी करू आणि मुख्यमंत्र्याला आम्ही सांगू की याही विद्यार्थी शिकतात, त्यामध्ये सुद्धा गरिबाचे विद्यार्थी, त्यांना सुद्धा फीस माफ केली पाहिजे. याची आम्ही दखल घेऊ. तुम्ही आता एवढा मोठा पाडा वाचलात की सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केलंय, पण मग शेतकऱ्यांचा तुमच्यावर विश्वास का नाही बसत तुमच्या सरकारवर? म्हणजे तुमचं सरकार जेव्हा आलं तेव्हा राज्यात परिवर्तन झालंय, राज्याने कूच बदलली, अशा वगैरेची वक्तव्य केली गेली. मग हे कूच बदलल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांचा तुमच्यावर का विश्वास बसत नाही? कारण आत्महत्यांचं प्रमाण कायम राहिलेलं आहे. म्हणजे गेल्या 4 वर्षांपेक्षा जास्त आत्महत्या यावर्षी झालेल्या आहेत. मग असं का सरकारवर का विश्वास नाही शेतकऱ्यांचा? नाही, मला सांगा ना, शेतकऱ्यांचा विश्वास आमच्यावर आहे का नाही याचं प्रमाणपत्र घ्यायचं कोणाकडून? हे तर निवडणुकीतूनच प्रमाणपत्र मिळत आहे मला की निवडणुका हरल्या की आमच्यावर विश्वास नाहीये, निवडणुका जिंकल्या तर आमच्यावर विश्वास आहे. मला असं वाटतं निवडणुकीचं प्रमाणपत्र जे आमच्यावर विश्वास दाखवण्याचं प्रमाणपत्र आहे. मी रावसाहेब तुला एक वेगळा प्रश्न विचारतो आणि तो असा आहे की खरोखरच सरकारच्या योजना तळागाळातल्या जनतेपर्यंत पोहोचतायत का असं आपल्याला वाटतंय? असं आहे, मला असं वाटतं की सरकारच्या ज्या योजना असतात या तळागाळा पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी दुष्काळ निवारण समित्या स्थापन केल्या. प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक तालुक्याला, प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलला आणि गाव पातळीवर केल्या. आता तुमच्या गावामध्ये BPLचं धान्य, जसं मी म्हणलं 7-12 नेऊन दाखवा आणि शेतकऱ्यांना धान्य घ्यावं, तर तुमच्या गावात धान्य किती येतं हेच त्या शेतकऱ्याला माहीत नाही. आता आम्ही गावामध्ये बोर्ड तयार करतोय की आपल्या गावामध्ये 2 रुपये किलोचे गहू एवढे येतात, 3 रुपये किलोचे तांदूळ एवढे येतात. ह्या जी जाणीव करून देणं, लोकांमध्ये जाणीव करून दिली तर त्यांना त्या योजना कळतात. रावसाहेब, जर सरकारच्या योजना गाव पातळीपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत असतील तर गावोगाव तशा स्वरूपाचे मेळावे घ्यायची प्रदेशाध्यक्ष असलेल्या रावसाहेब दानवेंवर का बरं वेळ आली? नाही, असं आहे, पक्षाचे निर्णय हे जनतेपर्यंत पोहोचवणं, शेवटच्या माणसापर्यंत, हे भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे. मग अध्यक्षाचं काम काय? सरकार निर्णय करतं आणि ते निर्णय लोकांपर्यंत पोहोचवणं हेच तर माझं खरं काम आहे. केवळ निवडणुका लढणं, निवडणुका जिंकणं हे माझं काम नाही आहे. गावाच्या कार्यकर्त्यांना जाणीव झाली पाहिजे की गावामध्ये आपल्या योजना काय येतात. आपल्या गावामध्ये पाण्यात टँकर लावलं, पाण्यात टँकरची ऑर्डर मिळते, 4 टँकर फेऱ्या मारावं अशी 8 आहे त्याच्यामध्ये, तो एकच टँकरची फेरी मारतो. आम्ही लिहिणार आहे की हे टँकर तुमच्या गावाला या नंबरचं टँकर आहे, त्या बोर्डवर लिहिणार आहे याला 4 फेऱ्या मारण्याचा ऑर्डर आहे. तो जर 1 मारत असेल तर गावचा कोणी माणूस उठून म्हणू शकतो आज 1च मारली, तुला 4 मारायची आहे, 3 फेऱ्याचे पैसे तुला मिळणार नाही. सरकारच्या योजना गावापर्यंत नेणं ही माझी जबाबदारी आहे पक्ष म्हणून. मेळावा घ्यायची गरज कशी नाही? 2 पक्षांमधला ताळमेळ वाढण्याकरता किंवा पक्षांतर्गत मंत्र्यांमधला ताळमेळ वाढण्याकरता मुख्यमंत्र्यांनी सध्या स्नेहभोजनाचे कार्यक्रम आयोजित करायचं ठरवलेलं आहे. कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अशा प्रकारच्या स्नेहभोजनाच्या अनेक सुरस कथा बाहेर येत आहेत. काय मत आहे आपलं? मला असं वाटतं कथा ऐकण्यासारखं काही नाही. डिनर डिप्लोमसी, आपल्याच माणसाची डिप्लोमसी ना, पुढचं तर ऐका ना. अरे एका बैठकीनंतर सगळे मंत्री एकत्र येऊन बसतात आणि एकत्र जेवतात आणि आपले आपले अनुभव शेअर करतात एकमेकाला. ही तर फार आनंदाची गोष्ट आहे. त्याकडे वेगळ्या अर्थानं पाहण्याचं काही कारण नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी हा जो उपक्रम केला हा देशात कुठेही नाहीये. आणि आमचे मुख्यमंत्री असा उपक्रम करणारे पहिले मुख्यमंत्री ठरले देशातले. गरज का पडली? विसंवाद होता म्हणून गरज पडली. आता काय जेवणात बी कुठं विसंवाद असतो का? जेवणात सुसंवाद वाढवायचा होता ना, सुसंवाद वाढवतो याच्यातून. एक शेवटचे 2-3 प्रश्न आहेत. एक म्हणजे आपली अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाली, या आपल्या कार्यकालातलं सर्वात कठीण आव्हान कोणतं आहे असं वाटतं आपल्याला? मला असं वाटतं की आमचं सरकार आहे आणि आता तुम्ही मला प्रश्न विचारला
की सरकारचे निर्णय हे जनतेपर्यंत पोहोचवतात का? सरकार आणि पार्टी या दोन्हीमध्ये समन्वय ठेवणं आणि सरकारचे निर्णय हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतात का नाही हे पार्टीचा अध्यक्ष म्हणून पाहणं ही माझी जबाबदारी आहे एक. आणि दुसरा मुद्दा येतो की येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत ह्या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत. विधानसभेच्या निवडणुका नाही, लोकसभेच्या निवडणुका नाही, ह्या नेत्यांच्या निवडणुका आहेत. पण जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपंचायता, महापालिका या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत. या कार्यकर्त्यांना बळ देणं, त्यांना निवडणुकीमध्ये जिंकवणं आणि भारतीय जनता पार्टी या राज्यात नंबर 1चा पक्ष बनवणं हे खऱ्या अर्थानं पुढचं माझं काम आहे. एखाद्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असं म्हटलं जातं. याचं कारण न त्याच्याकडे मंत्रिपदाची झूल असते न त्याच्याकडे मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त मान सन्मान असतो. अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाल्यानंतर आपला काय अनुभव आहे? असं आहे की प्रत्येकजण आपल्या दृष्टीनं बघत असतो. मी तर केंद्रामध्ये मंत्री होतो आणि केंद्रातलं मंत्रीपद सोडून जर मी राज्यात आलो तर भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षाचं पद असं नाही जे तुम्ही म्हणता ते. कधी तुम्हाला सौभाग्य लाभतं नाही लाभतं मागच्या पुढच्या काळात मला माहीत नाही, पण अध्यक्ष होऊन बघा की अध्यक्षाची काय ताकद असती. आणि त्यातल्या त्यात भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षाला जी इज्जत आहे पक्षामध्ये ती इज्जत कोणाला मिळू शकत नाही आहे. मी केंद्रातलं मंत्रिपद सोडून इथं आलो याचाच अर्थ तुम्ही समजून घ्या की माझ्या अंगावर जी झूल आहे ती त्या मंत्रिपदापेक्षा मोठी झूल आहे. शेवटचा प्रश्न, तुमच्या स्वभावात एक ग्रामीण रांगडेपण आहे आणि त्यापेक्षा सुद्धा गावात राहिल्यानंतर गावातलं राजकारण केल्यानंतर जो एक बेरकीपणा येतो तो बेरकीपणा अस्सल आपल्या सगळ्या संपूर्ण स्वभावात उतरलेला आहे. प्रदेशाचं सोफिस्टिकेटेड मुंबई पुण्याचं राजकारण करताना या ग्रामीण शहाणपणाचा फायदा होतो का ओझं होत आहे? तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तुम्ही शहरात राहणारी माणसं आहेत सगळे माझ्या बाजूला बसलेले. तुम्ही 2 दिवस माझ्यासोबत राहा आणि माझ्यामध्ये तो गुण नाही हेही दाखवून द्या तुम्ही मला. अरे मी ग्रामीण भागात राहिलो काय माझा शहराशी टच नाही असं नाही आहे, पण माझी जीवनशैली, माझं राहणीमान आणि ज्यांच्यामधून मी निवडून येतो, लोकप्रतिनिधित्व करतो, पहिलं न्याय मी त्यांना दिला आतापर्यंत. पण याचा अर्थ काय माझा शहराशी टच होता असं नाही आहे. माझे अनुभव उलट तुमच्यासारख्याला फार चांगले वाटतात आणि बोलून घेताना विचारतात की तुम्ही आम्हाला गावाकडचे अनुभव सांगा. शहरावाल्याशी शहरातला माझा टच नाही असं नाही आहे, पण मला असं वाटतं की जो अनुभव मी ग्रामीण भागामध्ये घेतला तो अनुभव मला राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाचा अनुभव आहे. सारं ग्रामीण जीवन मला माहिती आहे, शेतकरी काय मला माहिती आहे आणि मी स्वतः आजही शेती करतो आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना शहरी भागात असो, विधानसभेत असो, लोकसभेत असो मला त्याचा फार मोठा फायदा होतो. मला असं वाटलं नाही कधी की ग्रामीण भागातला मी राहत असल्यामुळं शहरी भागामध्ये मला काही अडचणी होतात असं नाही आहे. मी ज्या माणसात जाईल त्या माणसात रंगणारा माणूस आहे. मी ज्या माणसात जाईन त्या माणसात रंगणारा माणूस आहे. ग्रामीण भागातनं आल्यानंतरही शहराशी माझी नाळ अजिबात तुटलेली नाही, किंबहुना शहराशी देखील मी तितकंच सहज जुळवून घेऊ शकतो. मी स्वतः शेतकरी आहे, शेतकऱ्यांच्या वेदना जाणतो आणि सरकारच्या ज्या योजना आहेत ते पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून जनतेपर्यंत पोहोचवणं हेच माझं काम आहे. येणाऱ्या काळातल्या निवडणुका या नेत्यांच्या नव्हे तर कार्यकर्त्यांच्या आहेत आणि मी कार्यकर्त्यांमध्ये असल्यामुळे त्या निवडणुका जिंकायची मला 100% खात्री वाटते. शिवसेना भाजप युतीमध्ये कोणताही बेबनाव नाही. जेव्हा आम्हाला योग्य वाटेल त्यावेळेला मंत्रिमंडळाचे विस्तार होतील आणि महामंडळाच्या निवडणुका करताना कायदेशीर बाजू तपासल्यानंतरच त्या केल्या जातील. हे सरकार शेतकऱ्यांचंच आहे अशी आपल्या पक्षाची आणि सहयोगी पक्षाची देखील जोरदार बॅटिंग करणारे रोखठोक रावसाहेब दानवे आपण पाहिलेत. रावसाहेब दानवे, G24 तासच्या प्रेक्षकांसाठी आपण जो वेळ दिलात त्याबद्दल आमच्या सर्वांतर्फे धन्यवाद. थँक्यू. G24 तास रहा एक पाऊल पुढे.